नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओमकार जातोस कुठे सकाळ सकाळ बाईकवरून। तर मित्रांनो, आपण जातोय दापोलीत। काकाने गाडी घेतली आहे, त्याची पासिंग करायची, त्यासाठी आपण जातोय। सोबत मी आणि चिन्मय, आम्ही दोघजण आहोत। दुपारी निघालो मित्रांनो, म्हणून ऊन खूप लागत होता। आम्हाला निघायला उशीर झाला मित्रांनो, 11:15 वाजले। आम्ही कितीच निघालो होतो, 11 वाजता काहीतरी निघालो होतो, पण सगळ्या तयारी होईपर्यंत 11:15 वाजले। तर मित्रांनो, आपण सरळ नाही गेलो, आपण खोंडे रोडला गाडी घातली। खोंडे रोडनी जायचं, तिथून जवळ पडेल। तिकडून खेड्यात गेलं तर खूप लांब पडेल, त्याच्यामुळे मी इथून मधून गाडी घातली शॉर्टकटने। तुम्हाला दिसेल पुढे, हे बघा स्पीड ब्रेकर खूप आहेत मित्रांनो। इथे ह्याच गोष्टीचा कंटाळा येतो की स्पीड ब्रेकर खूप आहेत, त्याच्यामुळे जायला कंटाळा येतो। बाकी सगळं ठीक आहे, रोड पण व्यवस्थित आहे, तसा नॉर्मल आहे। थोड्याच वेळात मित्रांनो मी क्षेत्रफळ नगरला पोहोचलो आहे। बघा इथून आता क्षेत्रफळ नगर आहे, इथून सरळ जायचं आहे। मग डेंटल कॉलेजच्या इथून स्ट्रेट जायचं आहे, सरळ जायचं आपल्याला। एक तास यायला, एक तास दोन तास जातील जाऊन येऊन। हे बघा मित्रांनो, थोड्या वेळात आपण दापोली रोडला पोहोचलो आहे। हे बघा इथे बाजूला योगिता डेंटल कॉलेज आहे, आता दिसेल तुम्हाला। डेंटल कॉलेजपासून आपल्याला सरळ स्ट्रेट जायचं आहे। हे बघा योगिता डेंटल कॉलेज, इथून आपल्याला सरळ जायचं, कुठे टर्न नाही घ्यायचं, काय नाही। हे बघा, आणि मित्रांनो एक गोष्ट सांगायची राहिली, इथं पावसाळ्यात खूप पाणी भरतो। जास्त पाऊस असेल तर कंटिन्यू लागला 3-4 दिवस पाऊस, तर पाणी लगेच भरतो इथे। हा रोड जातो पाण्याखाली, खूप पाणी असतं इकडे। 1 वर्ष झालं पण होतं। 15 ते 20 मिनिटं प्रवास केल्याच्यानंतर मित्रांनो आम्ही पुरुषला पोहोचलो। तुम्हाला दिसत, हे बघा पुरुष, इथून सरळ जायचं आहे। मी बाईक चालवत होतो म्हणून ब्लॉग चिन्मय शूट करतो मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल आरशातून, मिररमधून। हे बघा मित्रांनो, इथला रोड खूप खराब होता, फक्त मधले पॅच तेवढे भरलेले होते, बाकी सगळं आहे तसाच रोड आहे। हे बघा दिसेल तुम्हाला, मोबाईल शेक होईल तेव्हा। हे बघा खूप खड्डे होते, सरकारने इथे लक्ष टाकायला पाहिजे असं मला वाटते। फक्त मधले पॅच भरले आहेत, बाकी काहीच नाही केलेलं आहे। मला वाटलं पूर्ण रोडच खराब असेल, पण इथून रोड मला चांगला भेटला मित्रांनो। हे बघा तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित क्लिअर, मस्तपैकी स्पीड चांगली भेटली या रोडला। इथे खड्डे नव्हते, काय नव्हते, सगळं व्यवस्थित होतं, तुम्हाला दिसत असेलच मोबाईलमधून। मागचा रोड खराब होता, पण इथला रोड 1 नंबर होता, त्याच्यामुळे एकदम भारी वाटत होतं गाडी चालवायला। मस्त स्पीड पण चांगली भेटली होती आणि कंटाळा पण येत नव्हता, सारखा ब्रेक मारायची गरज पण लागत नव्हती। हे बघा मस्त रोड भेटला, प्लेन चांगला दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित। हे बघा पाऊण तासाच्या प्रवासानंतर मित्रांनो आम्ही इथे पोहोचलो। हा बघा TVSचा शोरूम, इथून काकांनी बाईक घेतली ज्युपिटर, त्यासाठी आम्ही आलो इथे। आमचा अख्खा दिवस गेला मित्रांनो, पण ज्या कामासाठी आलो होतो ते काम काही झालंच नाही। मग कंटाळलो आणि आम्ही तसं झालं। आम्हाला वाटतं उद्या परत जावं लागेल, बघूया आता उद्याचं काय होतं इथे। मित्रांनो आपल्याला फर्स्ट सर्व्हिसिंग 500 किलोमीटरवरती होती, जवळपास 523 का 24 किलोमीटर आम्ही बाईक चालवली आहे ज्युपिटर। आता याची फर्स्ट सर्व्हिसिंग करायला नेते। हे बघा तुम्हाला दिसेलच, समोर शोरूम आहे आणि मागेच त्यांचं गॅरेज आहे, तुम्हाला दिसेल आता थोड्या वेळात। हे बघा तो गेला मागे। हे बघा मित्रांनो समोर शोरूम आणि मागे गॅरेज आहे, इथे सगळ्या गाड्यांची सर्व्हिसिंग होते। पहिली 2 गाड्या होत्या, एक आपली गाडी आणि एक पहिल्या गाडीची सर्व्हिसिंग चालू होती। हे बघा ही आपली गाडीकडे ज्युपिटर, तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित। ह्याच्यात फॉल्टी काय पेट्रोलचा काटा पण चालत नाही, बाकी सगळं ओके। बाकी ते सर्व्हिसिंग काय असेल नसेल ते करतील। नाही बघा मित्रांनो आता तुम्हाला दिसेल मित्रांनो गाडी सर्व्हिसिंगला दिलेली आहे, काकी इथे फाईल करायला बसलेत आणि मी इथे बाहेर बसले आहे बघा।
हे बघा मित्रांनो, टायर खोललेला होता, ब्रेक पॅड चेक केलेला होता. आता टायर लावेल, तुम्हाला दिसेल थोड्या वेळात लगेच. हे बघा मित्रांनो, ही पहिली सर्व्हिसिंग आहे. 500 किलोमीटर आम्ही चालवली गाडी. आता नेक्स्ट सर्व्हिसिंग 2,500 का 3,000 किलोमीटर चालल्याच्या नंतर यायचं. येऊ आपण, दाखवतो पण ब्लॉग तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आता ऑइल चेंज करतोय. हे बघा मित्रांनो, सर्व्हिसिंग करून झाले, ऑइल चेंज करून झाला आहे, ब्रेक पॅड चेक करून झाले, सगळं झालं. आता गाडी धुवून देईल, त्याच्यानंतर आपण मग जाऊया. हे बघा तुम्हाला दिसत असेल. हे बघा मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. सोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, काकींची फाईल होल्डवरती गेली. जवळपास 1 तासभर लागेल मला वाटतं इथून जायला आम्हाला. बघू किती वेळ जातो तो. मित्रांनो, मी आता दस्तुरी फाट्यावरती पोचलो आहे. आम्ही आता वडापाव खातून घरी जाते. तिथलं काम काय झालं नाही आहे. उद्या रिटर्न यायला लागेल असं वाटतं मला.